रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने 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 रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुकृताची जोडी प्रभुता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी संसार येणे नावे करीश्वर येणे नावे करीश्वर येणे नावे करीश्वर संसार येणे नाव करीश्वर येणे नाव करीश्वर येणे नाव करीश्वर येर गायती बापुडी बापुडी किर अंकाराची घोडी किर अंकाराची घोडी किर अंकाराची घोडी देवधरी जे तो भावे देवधरी जे तो भावे देवधरी जे तो भावे सतकीर्तीने बरवे सतकीर्तीने तुका म्हणे जावे सतकीर्तने बरवे सतकीर्तने बरवे गायती बापुडी गायती बापुडी गायती गायती बापुडी गिरांकराची घोडी गिरांकराची घोडी गिरांकराची गायती बापुडी गिरांकराची घोडी गिरांकराची घोडी
रे 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 ना जिंखावा संसारीने नावे तरी शूर येर काय ती बापुडे किरा अहंकाराची घोणी पणाईशा नावे देव धरी जे तो भावे तुका म्हणे जावे सत कीर्तीने भरवे येर काय ती बापुडी किरा अहंकाराची घोणी माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 ऐसे दे प्रेम काही माझी वाणी स्वर्ण मैसूर भावन झालो चराचरी जिंकावा संसारी नावे तरी सूर्य काय ती बापुडी किरांकराची घोडी पण ऐशा नावे देव तरी जो तो बावे तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे येर काय ती बापुडी किरांकराची घोडी विठाला विठाला विठाला
जिंकावा संसारी निनावी तरी शूर प्रस्तुत संगी किती शीघ्र दमले स्वतः तत्व सर्वचे शेते निमिलेला भंग महाराज तुझे निंदुडे जमले तुकोपर्यंत तुकोरमांच्या खात्यातीच्या चरणात सगळ्यांच्या पाठांतरातला शूराची व्याख्या सांगणारा भंग आहे बेटा आला अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या खात्यातील त्या चरणाच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा घेतलेला अभंग तुकोबारांच्या गाथेतील कडवे 4 आहेत. तुकोबारांच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहेत. 4092 भागामध्ये पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विठेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पाय पाठरंगा. गाथ्यामध्ये जे 4092 अभंग आहेत काय अभंग नाम परे संत परे विनंती परे विनवणी परे मागणी परे सालो मालत घोंगडे पायी के व्यभिचारी अभंग आहे. हिंदुस्थानी अभंग ख्याल आहे नाट आहे वासुदेव आहे पांगुळ आहे जोगी एका खडी बाहेर आहे भोपळ आहे गवळणी आहेत. एका वाक्यात तुकोबारांचा गाथा हे 5वा वेद नक्की आहे. पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुकोबारांचा गाथा हा तुकोबारांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबारांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी. ऐकणारी माणसं म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही. उत्तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच पांडुरंग आहे. हा ते कॅमेरा कोणता चालू ते बंद करे बऱ्या कुठे गेला तो त्यानंतर हळूच कुत्रपीठ खाते त्याला काय छत्रपती कळायला एका जन्माचा इतिहासच नाही. तुम्ही एक अभ्यास करा बारीक. 16 वर्षाचं बाळ आहे कोवळं बाळ आहे पण कोवळं बाळ आहे पण विश्वाची आई झालंय. विश्वाची आई आहे कोवळं बाळ आहे. कोवळं 16 वर्ष म्हणजे कोवळंच बाळ आहे. आणि खरं सांगा आईला म्हातारं झालं तरी बाळच असतं. मांडीवर खेळता नाही बाळच झोपता नाही बाळच शाळेत जाता नाही बाळच लग्न झालं तरी बाळ बाळाला बाळ झालं तरी बाळच राहतं. बाळालाही बाळ झालं तरी आईला बाळच राहतं की नाही राहतं की नाही का ते बाळ आहे. तसं तुम्ही आणि मी ज्ञानोबाची बाळ आहेत आपल्याला ती आईच आहे. तसं छत्रपतीची आपण मावळ आहेत. आपल्याला छत्रपतीने एकच शिकवलंय बुटाची पॉलिश करून जगायचं पण बुट चाटून जगायचं नाही. आणि आपल्याला छत्रपतीने अजून एक शिकवलंय सगळं विकायचं पण स्वाभिमान विकायचा नाही. भीक मागायची वेळ आल्यानं काय फरक पडत नाही. काय फरक पडत नाही. काय काय खोटे श्रीमंत लोक काय लई भारी खातात असं काय नाही खायलाच नाही. श्रीमंत फक्त आपले पैशानं मोठे असल्यामुळे आपण त्यांना मोकांडी घेतो नाही तर काय त्यांच्याकडे काय कळत काय त्यांना काय कळत त्यांना हे काय. आता काही माणसं म्हणतात तो माणूस लय श्रीमंत अरे असू दे रे तो फक्त तोंडानं जेवतोय. तो लय पैसे हे बंद कर इकडे सुरू कर ना लय पैसे. अरे हे आमचा छत्रपतीच्या कर्तृत्वाला सलाम आहे श्रीमंतीला नाही. शब्द परत नीट आहे का. आपला सगळ्यांचा तुमचा न माझा छत्रपतीच्या कर्तृत्वाला सलाम आहे संपत्तीला नाही. आणि छत्रपतीची जर संपत्ती ऐकली ना तर कोणाकच काही नाही. हे काय हप्त्यावरचा जी शिपी आणि कर्जावरची ठार 6 धाबे 3 पंप 9 बार पार्टीला श्रीमंती. छत्रपतीची श्रीमंती ऐकायची तुम्हाला सगळे त्याला छत्रपतीकडे होते. बोला वायुदल छत्रपतीकडे सैन्य दल छत्रपतीकडे कर्तृत्व शक्ती पुढे सांगा सगळ्यात श्रीमंती जर मोठी कोणती असेल छत्रपतीकडं तर आईचा आणि संतांचा आशीर्वाद. हे जग काय यांचं सगळं टक्क्यावर आहे.
घरकुला टाका, मुरमा टाका, खडी टाका, संडासा टाका, भांड्या टाका, काढा टक्का मारा. आणि म्हातारपणी मरा. माई गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बायांना खडे हाणले किती. तुम्ही मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. तिथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा, तुमचं वाटोळच होणार. तुम्ही म्हणाल महाराज असं डायरेक्ट का बोलला. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्याकरता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात एकच गुन्हा आहे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगतो, फळाची नाही आहे काही. रोज नवं लफड आहे आपल्या भोवती. उठलो का लफडं सुरू. व्याजाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाही. याचं कारण त्यांनी कमवलेली संपत्ती आसुरी आहे. म्हणून एकच वाक्य आहे का, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू, 7 कोटी घरे कांचनाची, आणि पुरी लंका सोन्याची रावणाची. पण रावणाला मारणारा सर्वसामान्य दशरथाचा मुलगा, आजराजाचा नातू, जनकाचा जावई प्रभू रामचंद्र. कारण रामाची संपत्ती दैवी होती आणि या पाठ्याची संपत्ती आसुरी होती. तसं शिवछत्रपतींची संपत्ती दैवी होती. जेवढे कोट्याधीश लोक आहेत महाराष्ट्रात, कोट्याधीश, एकही अजून घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच. आणि मरताना त्यांच्या जवळ कोणीच नाही, फक्त डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज द्यायला? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. ते झुंज नव्हते देत. झुंज दिली ती छत्रपतींनी, आणि ती दिली फक्त माझा माणूस मावळा स्वाभिमानानं छाती काढून जगला पाहिजे म्हणून. हे जगलं काय. चला थोडं माग. ते कॅमेरे पण करायचे, मोबाईल दोन्ही पण समोर करा बरं. हे बऱ्या विठाल. आता लिंक तोडू नका. करंट लागला ऐकणाऱ्यांना. करंट लागल्यावर मजा राहते. कीर्तनाला करंट लागला पाहिजे आणि कीर्तन आत गेलं पाहिजे, बाहेर नको. त्याला मजा नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला तुकोबारायांचा आहे. अभंगाला करायची सुरुवात. अजून कीर्तनाला सुरुवात झाली नाही. फक्त 3 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. छत्रपतीकडे संपत्ती होती आणि दया होती. आणि ज्ञानोबारायचं असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया दोन्ही ज्यांच्याकडे आले ते देवा समान असतात. आणि छत्रपतीकडे संपत्ती होती, दया होती. आपल्याकडे संपत्ती. आता गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत. यांच्याकडे काय नाही. यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला ते म्हणत्या पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, ज्याची का मुतारी नांगरीतो का चाललाय. यांच्याकडे काय. यांच्याकडे तुम्ही जागेवर बसा, मी करतो बरोबर. बाकीच्या मागच्या महिला पुढे या. इकडे जागा आहे, पुढे या. ताई सगळे पुढे या. हे मधलं भरून काढा. फार पुढे येऊन बसा, नंतर येणाऱ्यांना जागा होते. म्हणजे विठाला विठाला. बस. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. अभंगाला झाली सुरुवात. आता तुमची ना आपली बरे
बस बस ताई बस. तुमची ना आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे, पण महिला मंडळी एक वाक्य करायचं आपल्याला. आपल्या मांडीवर बाळ बसलं ना, आपल्याला जसा आनंद होतो ना, तसं कधीतरी दिवसभरात छत्रपतीच्या जयंतीनिमित्त एक 5 मिनिटं आहे ना, ह्या आईच्या मांडीवर बसा. ज्ञानेश्वरी ही आपली आई आहे, तिच्या मांडीवर रोज तुम्ही 5 मिनिटं जरी बसलात ना, याचा अर्थ माहिती का काय? 5 मिनिटं जरी तुम्ही ज्ञानोबा तुकोबाचं चिंतन केलं ना, दिवसभराचा नाही अनंत जन्माची पापं जातील. संसार हा काय पराक्रम नाही आहे महाराज. हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काही इतिहास आहे का? का मग त्याचं कौतुक करायचं का काही? हॅलो कुठं आहे? घरी आहे. येऊ राहिलो. काय हो? मुलगा झाला मला. मिरवणूक काढायची तुला मिरवायचं का हत्तीवर? तू एकटाच न रे का अख्या गावात? का आतापर्यंत कोणाला जमलं नाही, तुला एकट्यालाच जमलं का? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पोरग पालत पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला. अरे पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. 3 वाक्य समजा. साखर कशातही घाला गोडच आहे. कारलं कसंही खा कडूच आहे. मिरची कशी खा तिखटच आहे. मीठ कसंही खा खारट ते. संसार एका पोराचा करा नाही तर एकाहत्तरचा करा, तमाशा तोच आहे. आता काही महिलांनी मुलाला सुख मिळावं म्हणून भावाची केली, इथं 2-3 जणींनी केली भावाची. अशी जिरली एक दिंडी बुडीत नाही, एक दिंडी. म्हणजे ती धार्मिक आहे ना असं नाही, भामटी आहे ती. अरे बाबा परत नीट ऐका. कडू ते कडूच आणि गोड ते गोड. त्याच्यामुळे संसार हाकायले पराक्रम नाही. आपण आपला संसार करतोय. छत्रपतींनी जनतेचा संसार केलाय. आपण फक्त आपलंच आहे, आपण आपलंच पाहतोय. मला 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची. मग प्रश्न मी रोज विचारतो. 2 मिनिटं वेळ देणार आहे मी तुम्हाला सगळ्यांना. बसलेल्या सगळ्या माणसांना 2च मिनिटाचा प्रश्न आहे शिवजयंतीला. आयुष्यभर तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमवतो ती कमवतो कोणासाठी? 5 मिनिटं घ्या. मुलांसाठी ना. बसलेल्या कीर्तनात कोणत्या माणसाचा पोरगा बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे? त्या बापानं फक्त बोटवर करायचं. त्याचा इथं भव्य नागरी सत्कार करतो मी. कोणता बाप आहे असा? 5 मिनिटं घ्या. नाही मग तुम्ही तरफडाता कशाला मारायला? म्हणजे या प्रश्नात तुम्ही पास आहे का नापास आहे? नापास. आता पुढचा प्रश्न आहे बरं का. महिला मला सगळ्यांना आपल्याकडे फक्त प्रश्न उत्तरच राहते. पुढचा प्रश्न असा आहे, 5 मिनिटं देणार आहे मी त्याला तुम्हाला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून जेवढी इस्टेट कमवली, तुम्हाला 5 मिनिटं देणार मी सगळ्यांना. तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? मेलो कधी घेणार? 50 तर झालोय. शुगर आहे, बीपी आहे, झटका येऊन गेलाय, स्प्रिंग घालून आणली, माग ठाणका तर चालूच आहे. पुढं मुतखडा वळवळ करतोच आहे. पुन्हा झोपताना गोळे, पालत व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी.
तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1. निम झालं नाही. मग मला सांगा तुम्ही बर हा तुम्ही आणि मी या ह्या जीवनाचा आनंद लुटणार कधी? लुटणारच नाही. आता करायचं काय? जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंतच हे जग चांगलं आहे. शरीर संपला जग संपलं. आणि हे पहिलं छत्रपतींना कळलं. शरीर संपलं. इंद्रिकेचे वाक्य ते अंगातली ताकद आणि खिशातला पैसा जोपर्यंत आहे तोपर्यंत जग खरं आहे. लोकांना तुमचं काय घेणं आहे? लोक तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय घेणं तुमचं? आता हे मी आहे, माझं मशीन थोडं चांगलं आहे अजून म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेते. लोक म्हणतील हवा जायला लागली वर फट बोलायला लागलं बांध. लोकांना काय घेणं आहे? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग काय त्याचा? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, झोप आता काय नाही. जन है जो खाते हैं गिराते चलाते अंतही गाडीचे नाही कोणी. जन है जो खाते गिराते चलाते अंतही गाडीचे नाही कोणी. समुद्रात किती जरी पाणी असलं तरी फिरायला जाणाऱ्याला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. सरळ बस, जा पटकन. जायचंय तुम्हाला? जा ना पटकन, तिघांना जायचंय. जा पटकन. जा ना, जा पटकन. परत येऊ नका, लांब जा. विठाल विठाल. छत्रपतीकडे संपत्ती होती आणि दया होती म्हणून तर ते छत्रपती झाले. या विश्वात एकच वाक्य ऐका, स्वतःच राज्य स्वतः निर्माण करून स्वतःच अस्तित्व शेकंदपर्यंत टिकवणारे सृष्टीतले पहिले राजे छत्रपती. निर्मातेही स्वतःच, संयोजकही स्वतःच, आयोजकही स्वतःच आणि राज्याचे मालकही स्वतःच. ह्यांना छत्रपती म्हणे. आपलं सगळं 6 जणांच्या ग्रामपंचायतीला 9 गटाची लोक आहेत. 6 लोकांची ग्रामपंचायती 9 गटाचे लोक आहेत. कधीच एकही मंजूर काम नाही. यानं पूल आणला का त्यानं खड्डा काढायचा, त्यानं खड्डा काढायचा का यानं पूल काढायचा आणि मागून म्हणायचं आम्हीच खड्डा घातला होता. मग लोक टाका त्याच्यात. इथं छत्रपतीचं राज्य असं आहे आणि त्या छत्रपतीची जयंती, त्या छत्रपतींची जयंती आहे. कीर्तनाला सुरुवात. आता तुमची ना आपली बऱ्याच दिवसाला गाठ आहे. आपलं काम थोडं ना गाठ आहे हे तुम्हाला माहिती आहे. असं इतर कीर्तनकारांना आपल्यात फरक आहे. तुम्ही मला महाराज म्हणावं, माझ्या पाया पडावा, मला पैसे जास्त द्यावा म्हणून मी कधीच बोलणार नाही. आपली माणसं बदलावं म्हणून कीर्तन आहे. बोलणाराही आपलाच आहे, ऐकणारे आपलेच आहेत. आम्ही तुमचे आहेत, तुम्हाला बोललंच पाहिजे आणि तुम्ही आमचे आहेत, निम्म तरी ऐकलं पाहिजे. आणि आज आपल्याला 2च गोष्टी करायच्या आहेत, ध्यानात ठेवा सगळी तरुण मंडळी. एक, धर्मासाठी एकत्र यायचं आहे आणि संप्रदायासाठी एकत्र यायचं आहे. आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. आज आपल्याला माणसं वाचवायचीच नाही, आज आपल्याला धर्म आणि संस्कृती वाचवायची आहे. आणि धर्म आणि संस्कृती वाचवायची असेल तर छत्रपतीची जयंती करावाच लागेल. आणि त्या कीर्तनाला सुरुवात. आता तुमची कीर्तनाला 3 सूचना आहेत. पहिल्यांदा दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, नाही ते यायचं नाही.
हा लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कळल, नाही तर काहीच कळणार नाही. आणि तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर का नाहीचं नाही. मला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. आम्ही कीर्तनकार नाही आहेत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आम्हाला पांडुरंग कशी बुद्धी देईल तसं कीर्तन होणार. अभंगाला सुरुवात फटाफट आता बोलायचं. क्वेश्चन अँड आन्सर, क्वेश्चन अँड आन्सर, प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न सगळ्यांसाठी आहे, जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा आहे फायनल बरं का, पुन्हा डोकं नाही लावायचं. माझा प्रश्न होता जगात देव आहे का. ए बुरे बस खाले, बस तिथे खाले, परत उठ नको. माझा पहिला प्रश्न होता जगात देव आहे का. तुम्ही मला उत्तर दिले आहे. माझा लगेच प्रश्न आहे, जगात देव आहे तर कुणी पाहिलाय का. तुमच्याकडे उत्तर आहे नाही. सावध राहा, नाही. मग माझे 4 वाक्य आहेत तुम्हाला. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता पुन्हा उलट फिरत येतात. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण संतांची आई वडिलांची सेवा केली तर आहे. देवा ही देव आहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे, हृदय मंदिरी शोधोनी पाहे. आता फिरलं बरं, आता लागला करंट तुम्हाला. आता करंट लागला का सोपं झालं. देव आहे. आता उलट फिरू आपण. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होईल का? नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल का? नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल का? नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. होणार नाही ना. ऐका मग आता. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. आणि ज्ञान नाही म्हणून तर दुःख आहे. मारामारी का? अक्कल नाही. अकलीवान माणूस मारामारी करीलच कशाला. बरं करून काय करशील तू. केली मारामारी, दोघांची मारामारी झाली. एक मेला आणि एक आत गेला. काय करायचं. आत गेला तो बाहेर येत नाही, मेला तो उठत नाही. मग करून केलं काय. दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांनी दोघांच्या एक कानफाटी दिली. 50,000 घेतले आणि म्हणणं परत असं करू नका. मग आता एक कानफाटीत केवढ्याला बसली. 50,000. तरी तो म्हणतो मी त्याची जिरावली. म्हणजे तुला अक्कल आहे का काही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस. मग शिंदो इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 10 लाख खर्चायचे कवा. तुम्ही करणार काय. 80% जेलमधले आरोपी, 80% अभ्यास करा तुम्ही जेलमधल्या लोकांचा. आम्ही जेलमध्ये कीर्तन केलेली माणसं आहेत. जेलमधले 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून बरबाद आहेत. ते वाईट आहेत असं अजिबात नाही. किंवा त्यांना संसाराचा मोह नाही असं अजिबात नाही. आणि ते सात्विक नाही असंही नाही. फक्त 2 मिनिटाचा राग ते कंट्रोल करू शकले नाही. याचा परिणाम त्यांची जिंदगी बर्बाद झाली. 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो.
महाराज असे आरोपी आहेत काही काही विषय काढला तरी ढसढसा रडतात का तेवढी घटना घडायला लागत नव्हती. त्यांचं म्हणणं काय माझ्याकडून हे घडायला म्हणजे त्यांना एवढा पश्चाताप आहे. पण वेळ निघून गेल्यावर काय करणार तुम्ही पाया वेळ गेल्यावर वॉर्निंग बेल झाल्यावर पुरवणी घ्यायची लिहायची का लिहायची असेल पुरवणी तर वॉर्निंग बेलच्या अगोदर 10 मिनिटं पुरवणी घेतली पाहिजे. बरं घेतली समजा पुरवणी प्रश्न शिल्लक राहायला पाहिजे लिहायला. शिक्षक पेपर गोळा करतोय आणि तू पुरवणी मागतोय काय घरी नेऊन उद्या आणायची आहे का ती. परदिवशी पेपर झाला 12वीचा काय धुमाकूळ आहे त्या कॉफ्यांचा महाराज. काय त्याला परीक्षा काय बोलायचंच नाही का कुणी. मी बोलतो तर मी झालोय वाल्या कुळी माई लगेच क्लिप बातमी उपाटला खोटा मी आहेत लपडीनेच करायला. नाही तर काय महाराज 12वीच्या पोराला 10वीचं पोर कॉफी पुरीत येड्याचा बाजार आहे का नाही काय. आणि ते 3 वेळा नापास झाले 10वीला आणि ते गायड घेऊन गेले तिथं. बरं इंग्लिशच्या पेपरला त्यानं हिंदीचं गायड दिलं ते आतलं बदल झालं नाही याच्यातही नाही त्याच्यातही नाही. अरे काय लगेच 2-4 तुकार पोरं न्यायची त्या पोलिसाला दम द्यायचा थोडीशी शिक्षकाला दम द्यायचा. काय त्या माझाटेलपणाला किंमत आहे का काही. काही काही तर बाप इतके नालायक आहेत बाप कॉफी पुरवायलाय पोराला. हे थोबाड फोडले पाहिजे यांचे नालायक. 35 मार्क तुझ्या पोराला पाडवत नाही शाळेत घालायची गरज काय. आज एवढ्या पवित्र क्षेत्राला काळिंबा लावायचा घेणं नाही देणं नाही आणि मग विद्वान पोरं निघाला झक मारायला अभ्यास करायचा का. आज 12-12 तास अभ्यास करणारी पोरं आहेत क्लास लावणारी पोरं आहेत ट्युशन लावणारी पोरं आहेत आणि तुम्ही नालायकवाणी पोरांना कागद द्यायचे ज्यांनी रात्रंदिवस डोळे फोडले 2-2 किलो वजन काही पोरांचा अभ्यास करून कमी झालंय त्यांनी काय करायचं. त्यांनी चुका केला का. 35 मार्क टोनग्याला पाडवत नाही बापाच्या. 35 अरे निबंध आहे पत्र आहे उतारा आहे एका वाक्यात उत्तर आहे गोष्ट आहे. आता 10वीला तर 20 तर शाळेतच आहे. आता राहिलेत किती 15 80 पैकी तोंड वाढायची पाळी आहे का नाही. 80 पैकी 35 पडा नका 15 त्याच्या जोड्या लावा 3 मार्काला आहे एका वाक्यात उत्तर 3 मार्काला आहे पर्याय निवडा 5 मार्काला आहे. मग हे टोणगे शाळेत घालायची गरज काय. पालक आणि विद्यार्थी शहाणा झाला तरच कॉफी बंद होईल. नाही तर तुम्ही शाळेत ड्रोन फिरवा नाही तर CCTV बसवा पोरं जे करायचं तेच करणार. कॅमेऱ्याच्या वायरी काढून पोरं पेपर लिहायला बसलेत अशी नमुनी पोरं आणि काही नाही. आणि हिनं म्हणायचं त्याला बोलू नका बरं का त्याला टेन्शन आहे. याला टेन्शन आहे का टेन्शन आहे. याला माहीत तरी आहे का इंग्रजी नंतर कोणत्या विषयाचा पेपर आहे. खरं आहे का खोटं आहे मला. काही करीत बसायचं त्याला काय मजा आहे. वाईट का वागायचं हा प्रश्न आहे माझ्या पुढे. मी तुम्हाला तेच सांगितलंय 2 मिनिटाचा गुन्हा तुमची जिंदगी संपू शकतो. आणि तुम्ही जर 2 मिनिटाचा राग आकळला तुम्हाला असं म्हणायचं का जेलमध्ये जे आरोपी जातात त्यांना पश्चाताप होत नाही असं म्हणायचंय. होतो पण ती वेळ काय उपयोग आहे त्याचा काय उपयोग काय. आणि पाया पडून सांगतो ज्ञान आलं की गुन्हा घडत नाही आणि ज्ञान नसलं का गुन्हा घडल्याशिवाय. बरं आपले भांडणं कसे ते माहिती का. डिफर का दिला लाईट का दिली गाळ का उडवला तो बाप लय मोठ्याचा आहे तर वरून रस्ता करायचा ना. आता पावसाळा म्हणल्यावर गाडीचा गाळ थोडाफार उडणार. मग तुलाही मोठ्याची आवला देतोय बापाला वरून रस्ता करता येत नाही का. परदिवशी ट्रॅक्टर भरून आला उसाचा 15 दिवस झाले आणि 3 टाईट झाली टाईट पिऊन एवढीच होती कपडे बांधली आणि मोटरसायकलवर आले त्या ट्रॅक्टरवाल्यानं हॉर्न वाजवला त्याची चूक आहे.
याने त्याला ट्रॅक्टर गाडी आडवी घातली, हॉर्न का वाजवला, पेल होते तो म्हणला मग आडवी आले वाजवला, तू समजवतो काय स्वतःला, याने ठेवून दिले. आता तो ट्रॅक्टरवर होता, तो काय कच्चा होता काय, टामी घेऊन उतरला, टामी आडवा पाना माहितीये ना, मोठा खोलायचा, मोठा टायर खोलायचा, असा आडवा आडवा, रिंग पाना रिंग, उतारला घेऊन आणि एकच हाणला तिघांच्या, पण गुडघ्यावर हाणला त्यानं, गेलं निघून. हे 3 पडले उताने पडले, पेल असल्यामुळे त्यांना तिचं खंबी खम काही जाणवली नाही. पहाटी उतारली, वाटीच मोकळी झाली आखी. बरं आता म्हणता येईना अपघात झाला, मेले तिन्ही बी, आणि त्यांच्या डाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. आता काय वांग सांगू का मी डाव्यात, डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का, वाटी सरकल्याची ओवी कुठं आहे. अरे हातानं मरण का. एक वाक्य सांगू का, महाराजांची भाषा आहे, एक दिवस जीव जाणारच आहे, मग हसत हसत जगायला काय हरकत आहे. एक दिवस आपण असं नाही गेलं तरी आणि कसे गेले तरी मग वळवळ करायचं काय काम, काय काम काय. म्हणजे जगात देव आहे, फायनल झालं. मग आपल्याला दिसत का नाही, ज्ञानच नाही. महिला मंडळ मला सांगा, एक स्त्री साधारणपणे वर्षाला किती साड्या वापरू शकते. 365 जर चाल रोज एक, मग तुला कपाटभर साड्या भरून ठेवायची काही गरज आहे का, तुझी गॅरंटी आहे का. आणि तू जर मधीच गेली, साड्यांचं करायचं काय. हा पावसाळ्यात गेली तर कामा येतील समजा बा. काय जीवन थोडं. शालू घेतला ना तुम्ही लग्नात, शालू 20-20 हजाराचे शालू आहे. किती वेळा नेसली, लाबाड बोल नका एकदा, मग अक्कल आहे का काही. त्या 20 हजाराच्या जर साड्या घेतल्या असत्या ना, साड्या, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असते. पाहुण्यांची धावपळ नसती झाली काय. अहो जगायचं किती दिवस आहे. आणि हेच छत्रपतींनी जाणलं म्हणून कमी वयात स्वराज्य मिळवलं. राहायचं किती दिवस. आता नवरी आहे, नवरी 20 मिनिटाचं लग्न आहे, आयुष्यभर नवरदेव तोच आहे. त्याच्यात तर काही चेंज सुधारत तुम्हाला काही नाही. बरं ती नवरी त्यानं पाहिलेली हाय. मध्ये मध्ये आपल्याकडे एवढा नालायकपणा आला होता, तो आता मी पिसळलो थोडा, केला बंद झाला तो. शिव्या खाल्या म्या. नाही तर लग्न जमलं का नवरा नवरीचं, त्यांनी वड्याला पळायचं. प्री वेडिंग येड्या बाबडीत, कपाशीत, तुरीत, कुणीकडे बी. बोकड्या बस, कुत्र्या बस, शिळीचा मुका घे, मांजरीचा मुका घे. अरे काय तमाशा. आणि ते कॅमेरेवाले त्याच्या मागं स्माइल 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 स्माइल. अरे अख्ख्या वड्याला तेच. आणि त्यांनी अशा झोपड्या केल्या त्या महाराज, झोपड्या कुठं डोंगराला. आणि त्यांना ते कपडे बिपडे भाड्यानं मिळायचे. आणि त्या नवरदेवाला कपडे म्हणजे त्याचे काहीच नाही, फक्त अंडरपॅन्ट त्याची, नाही तर अख्खे कपडे भाड्याला भाड्याचेच कपडे. तरी बरमुडा घाल, कुत्र्यावर बस, डुकरावर बस, हान वड्याला. आणि ते कॅमेऱ्यात घ्यायचं, ते आपलं काय म्हणतात त्याला, हा. आणि ते लग्नात दाखवायचं. आणि ते वरड हलकट म्हातारी माणसं, ते माझ्या नातीसारखी दिसते. अरे नाताचे भाऊ तुम्ही. मी थोडा पिसाळलो 2-4 महिने, खाल्याशिवाय मी 2-4 महिने बरं का. मला त्रास झाला, पण त्या प्री वेडिंगचा खुटाच उपाटला. आता प्री वेडिंग राहिलं का कुठं.
बंद खाल्या मी 2-4 महिने शिव्यालाही खाल्या तापून बाकी नवरीच्या खाल्या नवरदेवाच्या खाल्या. आता मी 30 वर्ष शिव्याच खात आलो त्याच्यामुळं मला काय एवढं वाटलं नाही. पण ते प्री वेडिंग गेल्याचं जरा बरं वाटलं. नाही तर केवढा येडेपणा होतो. त्याच्या पायी लग्न मोडले. तसं त्या पोरींचं आता लग्नात आहे ना ते ब्युटी पार्लरला नवरी नेतात. अगं नवरा एकच आहे तिला तोच आहे. एवढी नवरी सजवायची काय काम आहे. 10 मिनिटाचं लग्न काय मेकअप आहे पोरीचा. नवरदेवालाच ओळखू ना दुसऱ्या दिवशी. ते तर जवळून गेली तुम्हाला. मला वाटलं कलवरी यार काय येड्याचा बाजार. काय नवरी सजित्यात महाराज. इथवर मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या पट्टीत चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी एकाचा चमकी भोवयांना कलर केसा असा गालाला लिपस्टिक केसाला असा फुगा एक बट गालावर. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या कॉलेजला होती कोण माहिती. नवरी बोलताना लय सिस्टमॅटिक बोलते. एव्हा तेव्हा केव्हा चक्र मध्ये ती कशा टीम मध्ये ती. एव्हा तेव्हा केव्हा एव्हा तेव्हा केव्हा नाही तरी गेला जन्म वाया, 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 जन्म वाया, जन्म वाया. या गोष्टींमध्ये बदलच केला पाहिजे. तुमचं काय मत आहे. जायला पाहिजे. काही नवीन आणायचं कुठू नाही. काही कपड्याचं भान नाही. आता एक चड्डी आणली पोरांनी कोणी बनवली तिचा एक शोध लावला पाहिजे. इथं कापेल इथं कापेल त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप आणि हिंड गावात. काय चड्डी नाही तर घालूच नको. आज रविवार आहे हिंड मोकळा. काय अरे आपण 96 कोळी माणसं आहेत. आपण काय येडे मिळत नाही. हो काकलीत कुणीकडे कपडे काही नवीन. आता लग्नांमध्ये लग्न सराई सुरू झाली. आता जेवण आहे जेवण. उन्हाळा फुल झालाय. तो मठ्ठा कोणी आणला त्याचा एक शोध लावला पाहिजे. मठ्ठा कळून तुमच्याकडे काय म्हणते त्याला. मठ्ठा नुसतं पांढरं पाणी. आमच्याकडे तर काहीच टाकले नाही. ते तुमच्याकडे काय टाकीत असले बा काहीच नाही. फक्त कोथिंबीर मरू दे. ते काय टाकेल ते पावतही नाही पेवत. 20 गलास हाणले आपण. उन्हातून आलं ते हान मठ्ठा. गेलं घरी गेलं बाथरूम मध्ये. मठ्ठा कळच काढीन. उभं राहिलं का काढ 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 काढ. बसलं का खाळ 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 खाळ. काय त्या मठ्ठा. अरे काय माणसं उत्तर पुढे चला. देव आहे इथं आलो. तुम्ही काळजी नाही करायची. मी कुठे जाऊ द्या. ए बऱ्या बेटे बेटे सावधान. सावधान म्हणजे तंगड्या भागीतो. मी सावधान म्हणतोय तो तंगड्या भागीतो. देव आहे. आता उलट फिरायचं बरं का. थोडं जड आहे पण फिट करून देतो. देव आहे आपल्याला दिसत का नाही तर आपल्याला त्याचं ज्ञान नाही. बस. आता ज्ञान का नाही तर हे एक गाव आहे. हे गाव आहे. हे या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. हे गावच त्याच्या ताब्यात आहे मनाच्या. आणि तो थोडा नादी आहे. कोण मन. त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे.
गर्लफ्रेंड आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला गर्लफ्रेंड आहे का? नाही, प्रयत्न चालू आहे. बर, त्याला एक गर्लफ्रेंड आहे. कोणाला? गेलं बॉम्बाला मनाला. आणि ती गर्लफ्रेंड ह्याच गावात आहे. तिचं नाव इच्छा आहे. डोकं खाजं बरं का. प्रियकर मन, प्रियशी इच्छा, दोघांचं आहे प्रेम याच्यात. आता तो पडलाय तिच्या प्रेमात आणि ती पडली त्याच्या प्रेमात आणि दोघांनी केलाय आपला तमाशा. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती खाऊन घे. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती 21 तारखेला पेपर आहे 10वीचा. मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी वाजली गोधडी घे. दोघांचा झालाय तमाशा, इच्छा आणि मन. आता ही पडली त्याच्या प्रेमात, तो पडलाय तिच्या प्रेमात. पण घोटाळा असा झालाय तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कोण? मन. म्हणजे आता तिला बाळ होणार नाही, कारण तिच्या कामाची तृप्ती होणार नाही, तिला बाळच होणार नाही, म्हणजे ती कुमारी राहील. मग आता तिला बसला धोका. कोणाकोण? मनाकोण. आता मुली उत्तर द्या सगळ्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं धोका देत नाही कधी. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील म्हणून. मिळाली तर धोका देतील ना. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी नवरी गायब. आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पोरग, पण समजा दिलाच, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल कोणाला? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही. मग तुम्ही सांगणार कोणाला? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. ही गेली मैत्रिणीला सांगायला. तिच्या मैत्रिणीचं नाव काय माहितीये का? माया. लय किचकट कीर्तन राहतं बरं का आपलं, फक्त समजायला लागत. मन याच्यातच आहे, इच्छाही याच्यातच आहे, आणि माया बी मग याच्यातच माया आहे. आणि ही जी माया आहे, हा सगळा तमाशा मायेचाच आहे. माया विघ्ने भ्रमला करे, मला मी मागेली करे. कोणाशी काही घेणं नाही, फक्त मायेनं गुतवलंय. नाही तर काय संबंध आहे? मुलगा मला आहे, काय माझ्या मोराचा आणि माझा संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे. त्यानं चांगलं वागायचं हे शिकवणं माझं काम आहे. त्याचं प्रारब्ध मूर्ख असेल तर मी काय करू शकतो? जमिनीत पाणी 3 वाफ्याला गेलं, पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं. पाण्याचा काय दोष? कुंभारानं 3 मणकट घेवलं, एक दहीहंडीला गेलं, एक दाव्याला गेलं आणि एक म्हाताऱ्याला लग्वीला गेलं. कुंभाराचा काय दोष? हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. एका बापानं 2 मुलींचे लग्न केले. एका मुलीला कालवणाला काही नाही, एका मुलीला कमराला कपाटाच्या चाव्या आहेत. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, त्यात काय एवढं विशेष? आणि प्रारब्धाच्या पुढे तर तुम्ही जाऊ शकत. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या की जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. असा नवरा मिळाला, भांडे घासायच्या टोळीची मुकादम झाली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली तर वर्गात सहलीची नोटीस आली तर मुलगी रडायची.
माझी आई नाही पैसे देणार. देईल माझी आई पैसे, पण माझी आई पैसे देईल, पण तिला मजुरीनं जावं लागेल, म्हणून मला सहलीला जायचं नाही. तिच्या कमरेला कपट्याच्या चाव्या आहे. प्रारब्ध. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला, काही चालू चालू मेले, काही औषध पिऊन मेले नाही, काहींनी औषध घेतलं नळी घालून आणले हॉस्पिटलला. ओके. आणि ज्याने एकदा औषध घेतलंय आणि जो वाचलाय त्याची मुलाखत घ्या एकदा. तो कधीच परत औषध घेत नाही, कारण औषध घेणारा हॉस्पिटलमध्ये उलटा टांगितात, इकडून नळी इकडं काढत्या. एकदा नळी घालून आणली ना, तो मोकळा पंप पाहिला तरी म्हणतो औषध काय. काही नाही मला प्रारब्ध आहे. तुम्ही स्वप्नात आणा. महिला म्हणणार स्वप्नात आणा. जी मुलगी देवळात येऊन बसली लहानपणी, आईबाप निघून गेले आणि मुलगी देवळातच राहिली, तिच्या बरोबरीनं देव दळू लागला. काय प्रारब्ध आहे, काय प्रारब्ध आहे. कोणीच नाही, कोणी नाही, पण दळू लागलं. काय बायको असते महाराज एखाद्याची, नवरा बायको शेतात काम करताना भाजी काढू लागायला सावता बाबाच्या मळ्यात देव यायचे. ती बाई किती भाग्यवान असेल का जगाचा बाप तिला भाजी काढू लागत होता. पुढे सांगू का, अनेक स्त्रिया आहेत, पण आमच्या जिजाबाईचा पाय असा होता. महिला म्हणलं की साक्षात पांडुरंगाने हातात धरला होता. काय पाय असलो जगातला सगळ्यात. जाऊ दे, जा पटकन, जा ज्याला जायचं तिचा. हे जगातला अजून कोणाला जायचं. कोणाला जायचं. मी 2 मिनिटं थांबतो. कोणाला जायचं परत संधीले. जा त्याला जायचं ते जा ना, जा जा जा. अजून कोणाला जायचंय. आता उठले हो बघा बरं का. महिना म्हणणं हातात नाही धरला पाय. काय पाय जिजाबाईचा. मांडीवर घेतला, मांडीवर. काय बोलायचे, पांडुरंगाने पाय मांडीवर घ्यावा. याच्यापेक्षा भाग्यवान पाय कोणता. आणि तो मांडीवर घेतला का माहिती का, काटा दिसायला. आणि काटा पाहायचा कसा माहिती का, बोट ओलं करायचं, जिजाबाईच्या पायाला चोळायचं. त्याला काटा दिसत नव्हता का, त्याला जगातलं सगळं दिसतं, त्याला काटा दिसत नव्हता का. जिजाबाईच्या पायाची धूळ देवाच्या जिभेला लागावा ही देवाची इच्छा. काय माणसं आहे महाराज. हो जिजाऊ, एक जिजाऊने छत्रपती घडवला, उभा महाराष्ट्र सुखी झाला. एकच माता राजमाता झाली, पण एका राजमातेनं एक रत्न असं देऊन टाकलं का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवजयंती असं नाही, शिवजयंती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. काय रत्न दिलं एकच. तुम्ही आजही अभ्यास करा, खेड्यामध्ये छत्रपतीचं रक्त असं आहे, एकुलता एक मुलगा सुद्धा मिलिटरीत येत, अशी काही काही घर आहेत. त्या आयांचा खरा सत्कार केला पाहिजे. एकच मुलगा आहे, मिलिटरीचा कॉल आला, पोरग जायला निघलं, कपडे भरून दिले, पण पोरग मिलिटरीत जायला लागल्यावर रडायला लागलं ना, पिशवी खाली ठेवली, गाल वडला, गाल टपकन मुका घेतला, पाणी पोस, माझं दूध पेलाय तू, जा अजून आम्ही भक्कम आहेत, 15 वर्ष देशाची सेवा करून ये, म्हातारपणी आमची सेवा कर, जा. तुम्हाला आठवलं का कधी एखाद्या कीर्तनकाराचा पोरगा मिलिटरीत आहे? आठवलं का एखादा प्राध्यापकाचा पोरगा मिलिटरीत आहे? आठवलं एखादा उद्योगपतीचा पोरगा मिलिटरीत आहे? हा देश फक्त गरिबाने आणि शेतकऱ्यांनाच वाचवला. आज फौजी, कमांडो, पोलीस, वायुदल, टोटल माणसं शेतकऱ्याचे आहेत.
मोठ्याची पोरं कधी जात नाही मिलिटरी, राजकर्त्यांचे तर कधीच जाणार नाही. हा, राजकर्त्यांचे 5 वर्षानं एकदा डांबरी येणार. आमचे पप्पा थकले की मी आहे, तुम्ही तयारीत राहा. मोठे इथं मोठेच आहे, ते बाळ आहे. आणि हा देश गरीबाच्या आईनेच वाचवला. आजही मुलगा मिलिटरीत आहे आणि सगळे गरीबाची पोर आहेत. मिलिटरीत पोर कोणचे? अहो, भांडे घासणारीचा पोरगा मिलिटरीत आहे, मेंढ्या वळणाराचा मुलगा मिलिटरीत आहे. त्यांनी खरा देश टिकवलाय. आणि ते कुणाच्या विचारावर माहितीये का? छत्रपतीच्या. पटकन आता याच्यातला एखादा पोरगा मिलिटरी जायला तयार का होतो माहिती का? का? माझा राजा जर 15व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करीत असेल तर मी सुद्धा 96 खुळे 15 वर्ष देशाची सेवा का करू नये? 15 वर्षापूर्वी मिलिटरी जायला लोक रडत होती, जात नव्हती. आणि घरचे पाठीत नव्हते, भाऊ जाऊ नको, परत येत नाही. आता तो काळ होता तसा. आज तुडून मेलीत लोक मिलिटरी जायला. का? कुठंतरी आमच्या तरुण पोराचं रक्त छत्रपतीमुळे जागं झालंय की आमच्या पोराला कळलंय काहीच नाही, पण 2 टाइम भाकर मला माझ्या छत्रपतीचे विचारच देऊ शकता. हे आमच्या पोरांना कळलंय. आजही पोलीस मध्ये जायला महाराज त्या अकॅडम्या निघल्यात, फुल अकॅडम्या सगळ्या. पोरं हौशेनं जातात अकॅडमीला. काही 10वी नंतर जातात, काही 12वी नंतर जातात. याचं कारण आहे त्यांच्या जीवनातली उणीव त्यांना कुठंतरी जाणवली. अरे शिकणार कवर आम्ही, कवर शिकणार? बरं शिकून करणार काय? 29 वर्ष झाले तू कॉलेजला जातोय, तू आता नोकरी कवा करणार? तू काही येडा बेडा झाला का काय? 48ला तू परमनंट झाला आणि 58ला तू गावात परत गाव बिघडो आला म्हणलं. तुला काय गरज? काही माणसं म्हणतात मला 40,000 पगार आहे. अरे तो 10 लाख भरलेत येड्या. 10 लाखाचं 4% व्याज 40,000 आहे. तुला पगार कोणी सांगितलं? तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेब का सांभाळाय दिले. साहेब मुद्दल वापरतो तू या जाऊ शकतोय. मी स्वतः BSc BEd माणूस, माझ्या अवतारो नका जाऊ. मी हे सगळे क्षेत्र उकळून केलंय महाराज, उकळून. आता मी जर शिक्षक होतो, शिक्षकच राहिलो असतो, लईत लई मला किती पगार मिळाला असता? लईत लई महिन्याला. इथं नाही पडत. तुम्हाला एक माहिती आहे मला, ज्या महाराष्ट्रात सगळ्यात स्वस्त महाराज इंदुरीकरच. आता लोकांनी बोभाटा केला इंदुरीकरचा, काही इंदुरीकर लय पैसे घेतो. तसं नाही महाराज. माझ्या नंतरचे बाबा 60-70 गेले, मी अजून वड्यालाच खेकडं धरतोय. मी फक्त कीर्तन जास्त करतो, कीर्तनाचं नाही. 80-82 महिन्याला काढतोच. 3 आहे, आता 30 आहे सकाळपासून. 500 किलोमीटर मध्ये 3 होते. आज काल 900 किलोमीटर मध्ये 2 होते. परदिवशी 1200 किलोमीटर मध्ये 2 होते. 1 डे. पोटासाठी करावं लागतं. तो म्हणजे तुम्ही म्हणाल तो पोट तरी केवढं आहे? ते पोटाचा विचार नाही, आपलं शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्यायचं. आणि आपल्याला छत्रपतीने हेच शिकवलंय ना, बुटाची पॉलिश करायची, बुट चाटायची नाही. आपण काय पागल बिगल आहे का दुसऱ्याच्या लग्नात नाचाय? आणि ते नवरदेव दरिद्री 20 रुपये आपल्यावरून वळीत. 20 रुपये कोण पडत? बरं ते 20 रुपये आपल्याला नाही देत म्हणजे अजून 20 टाकून बा एक टाइम निघल. ते 20 बँडवाल्याला देते म्हणजे आपल्याला तेही नाही. तुम्ही ती माया आहे. इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि त्या मायेला ही सांगायला गेली, बाई
मी प्रियकड निवडला, त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास ऊसाचा रस प्याले, कारण मी जर्सी होते. मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही. त्यानं घड्याळ गाण टाकलं आणि मला रस पाडला. त्याला काय किंमत आहे? आणि प्रेम आणि पोरांनो, हे प्रेम बिम सगळं लबाड आहे. कोण काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं, मेंदूत. ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम हा विषय नाही. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. फूल है गुलाब का. गुलाबाचं इतकं बारीक फुल नका घ्यायचं पोरांनो, सूर्यफूल घ्या, सूर्यफूल. ते गुलाबाचं लयच बारीक आहे. आणि मित्रानं सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गिफ्ट घेऊन गेलं, गिफ्ट. आणि सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. त्याचं ते गिफ्टच पडलं खाली. तर म्हणलं काय झालं? काय नाही म्हणला, 3 तास आम्ही रोडला तोंड बांधून शपथी घेतल्या. ती मला म्हणायची मी तुमचीच आहे, माझ्या डोळ्यात बघ, माझ्या हृदयाचा आवाज काय, असं बरंच काहीतरी आहे त्यांचं. मला लय खोल सांगायला लावू नका. आणि असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. यानं सांगितलं 25,000 रुपये. पोरकाला थांबण माराय 25,000. त्या पोरानं सांगितलं अरे बावळाटा, तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत, आपलं 25 लाख आहेत, आणि त्याला काही पोरग नाही, ते मला मिळणार आहेत. हा म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संग गेली, मी तुझी वाट पाहत बसला. अरे प्रेम, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. म्हणून तर छत्रपतीच्या राज्यातच आहे. मेरे देश की धरती हो काली काली, देश की धरती सोना उगले उगले रे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती हो. दान दान पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा. डाल डाल सोने की चिड़िया करते हैं बसेरा. ओ भारत ने जय मेरा, ओ भारत ने जय मेरा, भारत ने जय मेरा, ओ भारत ने जय मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्मता पग पग लगता डेरा. ओ भारत ने जय मेरा, ओ भारत ने जय मेरा, ओ भारत ने जय मेरा, ओ भारत ने जय भारत की. तू मेरा धर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. ये वतन महबूब मेरा
वाहताना म्हणा बदिरच झाले. ती माया आहे इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि त्या मायेला तोडल्याशिवाय तुम्हाला देवच मिळणार नाही. ए शाळेतले पोरं सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान. नवीला कोण आहे इथं? नवीला दहावीला 6वी 10वीला कोण आहे? तू 10वीला आहे का? 5वीला तू रे? 8वी सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम नाही का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. तू कितीला आहे रे? ए बोल ना. 6वीला आहे का? शिमी का मराठी? सेमी. स्टोन इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? स्टोन सॉलिड करेक्ट. वूड सॉलिड. मिल्क करेक्ट. कार्बन रॉन्ग करेक्ट. कार्बन सॉलिड. कार्बन इज ए सॉलिड. कार्बन डायऑक्साइड इज ए गॅस. तू कितीला आहे? तो पांढऱ्या शर्टवाला? हा 6वी. शिमी का मराठी? सेमी. बापाच्या बायको टिंब म्हणतात. पत्नी काय म्हणते रे बापाच्या बायकोला? बोल नका बाकी ते. काय म्हणते बापाच्या बायकोला? तुझ्या मागचा की तुला रे आता बसला तो? 8वी. सेमी का मराठी? सेमी नाही करेक्ट. घड्याळाला काटे किती? 3. सेकंड काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती कर सरकतो? 12. हे सरळ बसा पटकन. 1ली ते 9वी. बैठे बैठे सावधान. रिलॅक्स. सब रिलॅक्स. सब. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. करेक्ट. संत ज्ञानेश्वर म्हणायचं.
टिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. आळंदी नदी आहे का? हा पोरांनो, ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे ती? आरशी, करेक्ट. आणि तो पोऱ्या परशा, करेक्ट. आणि आता एक ते नवीन गाणं आलं, ते कोणतं आहे रे? सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, जोरात म्हणा सगळे. आप्पाच्या, करेक्ट. आप्पाच्या, करेक्ट. आता एक नवीन आलंय ना, झुकेगा नाही, करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, अख्ख्या लोकांना ऐकू गेलं पाहिजे, अख्ख्या गावात. आली झुमकेवाली. अजून एक आवाज फुला आला पाहिजे. आला आला पाटलाचा, आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता उघडी डोळे